शंका उपस्थित केली आहे। लोकांनी केलेलं मतदान कुठेतरी गायब झालं असा टोला त्यांनी लगावलेला आहे। 13 खासदार असलेल्या काँग्रेसचे 15 आमदार कसे, शरद पवारांचे 8 खासदार निवडून आले, त्यांच्या पक्षाला 10 जागाच कशा मिळाल्या असा सवालही त्यांनी उपस्थित केलेला आहे। मी तुम्हाला आज काय सांगायला आलोय, या मतदानावरती जाऊ नका। लोकांनी आपल्याला मतदान केलेलं आहे, फक्त ते आपल्यापर्यंत आलेलं नाहीये। तुम्ही असं कुठेही मनामध्ये धरू नका की लोकांनी आपल्याला मतदान केलं नाही। लोकांनी मतदान केलं, पण ते केलेलं मतदान कुठेतरी गायब झालं। त्या लोकसभेला सर्वात जास्ती ज्यांचे कोणाचे खासदार निवडून आले असतील तर ते काँग्रेसचे निवडून आले। त्यांचे 13 खासदार निवडून आले काँग्रेसचे। शरद पवार साहेबांचे 8 खासदार निवडून आले। 8 त्यांची आणि हे फटाके नका उडवू। आता काही ठिकाणी अंतरून ठेवले होते, त्यांनी माफी मागितली माझी। फटाके उडवू नका, कारण मी पर्यावरण मंत्री आहे आणि पर्यावरणाचा ऱ्हास होतो याच्यातून। माझं स्वागत एक गुलाबाचं फूल देऊन केलं तरीही तेवढंच माझ्यासाठी मोलाचं आहे। कोणी 3-3दा हार घातला आणि हजारो रुपयाचे फटाके उडवले तर कदाचित तो माझ्या निगेटिव्ह बुक मध्ये जाऊ शकतो। पर्यावरण मंत्री आहात तुम्ही, आता राज्याचं पर्यावरण सुधारण्याबरोबरच जिल्ह्याचे जे सामाजिक प्रदूषण झालं त्यावर काय उपाययोजना करणार आहेत, ते दूर करण्यासाठी काय करणार आहेत? पर्यावरणामध्ये प्रदूषणाचे 2 प्रकार असतात। एक प्रदूषण असतं जे खरंच प्रदूषण असतं आणि एक प्रदूषण असतं त्याची अफवा असते। मला असं वाटतं की या जिल्ह्यामधला नागरिक इतका ह्या सगळ्या राजकारणाच्या चक्कीमधून पिसून आलेला आहे की त्याच्या मनामध्ये अशा प्रकारचं वातावरण फार काळ टिकणार नाही। टिकावं असेही प्रयत्न होतील, ते व्हावं असेही प्रयत्न होतील। पण मला असं वाटतं की बीड जिल्हा हा एक असा जिल्हा आहे जिथे सगळेजण अत्यंत एकोप्याने राहतील। हा, ज्याला काहीही राजकारणाशी लाभ नाही, ज्याला काही कुठल्याही गोष्टीची अपेक्षा नाही, अशा माणसाचं मत महत्वाचं आहे। आणि मला वाटत नाही की त्यांना जिल्ह्यामध्ये अशा कुठलंही वातावरण कधी झालेलं आहे। ते काही काळात झालं पण ते परत नॉर्मल पूर्ववत होईल। काही दिवसापूर्वी तुम्ही बीडची बारामती व्हायला पाहिजे, बीडचा बारामती सारखा विकास व्हायला पाहिजे असं मी म्हटलं नाही, अपेक्षा व्यक्त केली होती। बीड बीडच राहायला पाहिजे। बीड नाही, बीड विकास तसा झाला पाहिजे, विकास तसा झाला पाहिजे। आता पालकमंत्री अजित पवारच आहेत। मी कुठेही गेले, मी जरी जपानला गेले तरी म्हणेन बीड जपान सारखा झाला पाहिजे। असं नेता हवाय का नाही तुम्हाला की जो जिथे जाईल तिथला विकास बघून म्हणेल की असा विकास झाला पाहिजे, तो जिल्हा तो झाला पाहिजे असं नाही। तर मी जिथेही जाईन तिथे वाटेल की हा जिल्हा असा विकासाचा व्हावा। त्या दिशेने काय प्रयत्न सुरू होतात? त्या दिशेने प्रयत्न सुरूच आहे ना। माझ्या 5 वर्षाच्या काळात पहिले रोड नव्हतं, इन्फ्रास्ट्रक्चर नव्हतं, रेल्वे नव्हतं, पाण्याचा दुष्काळ होता। त्या सगळ्या गोष्टींची लढत इथपर्यंत आलो आहे। आणि आता जरा इन्फ्रास्ट्रक्चर तयार करून जास्तीत जास्त इथे लोकांना चांगला विकास द्यावा याचा प्रयत्न आमचा आहेच आहे। तो प्रयत्न यशस्वी व्हावा अशी प्रार्थना करतो। रेल्वेचं स्वप्न देखील पूर्ण होते, रेल्वे उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे, बीडपर्यंत पोहोचते, परळीपर्यंत लवकर पोहोचेल अशा पद्धतीने रेल्वेचे अधिकारी सांगतात। कसं बघता याच्याकडे? आणि रेल्वे आल्यानंतर विकास होईल आणि ह्या रेल्वेमध्ये श्रेयवाद खूप मोठा झाला। श्रेयवाद जरी असलं तरी ही रेल्वे वाद केव्हा असतो? जेव्हा 2 लोक बोलतात। आम्ही तर काही म्हणतच नाही ना, आम्ही तर काही म्हणत नाही। जे आम्ही केले ते जगासमोर आहे। वाद केव्हा असतो? जेव्हा 2 माणसं वेगळी मतं मांडतात। जे केले सगळं आजकाल ऑनलाईन आहे, कधी बजेट आलं, कोणी आणलं, सगळं आहे। व्हिज्युअल जे आम्हाला मिळालं बाहेर त्यामध्ये अजित पवार, नंतर तुम्ही आणि नंतर धनंजय मुंडे असे बसलेले होते। त्याच्याविषयी तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? तुम्ही तोच प्रश्न परत विचारता? प्रॉब्लेमचा नाही, परंतु पूर्वी अजित पवारांच्या शेजारी धनंजय मुंडे असतात, तर मी नव्हते ना। तुम्ही आज जवळ दिसला का? अहो, इतका म्हणजे खरंच तुमच्या चॅनलला न शोभणारा प्रश्न आहे हा, तुम्हालाही नाही शोभणार प्रश्न हा प्रश्न। धनंजय उशिरा आला तर ती खुर्ची रिकामी ठेवायची का अजितदादांच्या? तर मंत्री लिहिलेलं होतं, तिथे लिहिलं नव्हतं मंत्री धनंजय मुंडे, मंत्री लिहिलं होतं, मी मंत्री आहे, बसले तिथे। अजितदादांनीच सांगितलं, मग धनंजय उशिरा आला, मग तो बाजूला बसला। एवढं त्याच्यात काही केस पाडण्याची आवश्यकता नाही आणि त्याच्याने प्रवृत्ती तुमची पण चांगली नाही दिसणार। दुसरं एक असं होतं की सकाळी अजितदादा म्हणाले की विकास तर मी अजितदादांवर बारामतीत आहे, अजितदादांवर मुंबईच्या बैठका कुठेही आहे, तर मला कळतच नाही। मी तिथं बसून असं वाटतं का तुम्हाला? तुम्हाला त्यांनी खंडणी जर मागितली तर त्याच्यावरती मुक्का लावणार असं 2 दिवसापासून ताईच म्हणतात राजकारणात, तुम्ही ताईच म्हणणार ना मला, ताईच राजकारणात म्हणणार, काय म्हणायला पाहिजे मला त्यांनी? कौटुंबिक कलह होता खूप वर्षापूर्वी। आमच्यात काही कौटुंबिक कलह नव्हता, कौटुंबिक कलह नव्हता। आम्ही 2 वेगळ्या पक्षाचे
वेगळ्या विचारांचे होतो. कौटुंबिक काय आमचे वैयक्तिक भांडणं वगैरे काही नव्हतं. बोलण्याचा आरोप या सगळ्या गोष्टीमुळे हा प्रश्न विचारतो. पूर्वी जे हो ना, मग त्याच्या सगट आम्ही इथे आहोत, तर ते विषय कौटुंबिक वैयक्तिक विषय नसतो, तो एक राजकीय विषय आहे. खंडणी जर मागितली तर मोका लावणार असं सांगितलं अजित पवारांनी. एक मिनिट थांब सचिन. खंडणी जर मागितली इकडे कोणी विकास कामं करताना तर त्याला मोका लावणार असं अजित पवार म्हणतात. मग चांगली गोष्ट आहे, त्याचं स्वागत आहे. 2 गट झाले, भाजपाची काही पाहायला मिळालं असं बजरंग आता तुम्ही बाहेर राहून असलं काही बोलणार, तुम्ही काय सोनवणे खासदार यांनीच सांगितलं. तेच उत्तर देऊ शकतील त्याच्यावर. काही मात्र 5 वर्ष तुम्ही पालकमंत्री असताना बीड त्या कालावधीमध्ये शांत होतं, बहुतांश लोकांनी देखील मान्य केलं. आता मधल्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये असं काय बदललं आणि आता ते बदललेलं व्यवस्थित व्हायला पाहिजे असं काय वाटतं तुम्हाला? तुम्हीच सांगा काय बदललं आणि तुमच्या दृष्टीने आणि व्यवस्थित कसं करायचं मी करते, पण काय बदललं तुम्ही सांगा. मी नव्हते हे बदललं का? हे पहा, एक स्त्री जेव्हा राजकारण करते तेव्हा ती नुसतं वेगळ्या पद्धतीने करते. त्यातल्या त्यात मला तरी तसं वाटतं की माझ्या या मातीत जन्म झालाय, इथे मी नुसते भौतिक विकास करून जमणार नाही, तर इथे आतून माणसाचाही विकास झाला पाहिजे. माणसाचा सुद्धा एक त्याच्या वागण्यामध्ये, त्याच्या संस्कारामध्ये विकास झाला पाहिजे, असं काम करायचा मी प्रयत्न केला. आणि तसंच आहे, मला 5 वर्षातला बदल मला तर काही माहित नाही. तुम्हीच सांगा काय झाला असेल तर मला सांगा, मी त्याच्यावरही काम दुसरा, करेन. तुम्ही पर्यावरण मंत्री असल्यामुळे एक प्रश्न विचारतो. परळीला जो राखेचा मुद्दा चालू आहे त्याच्यामुळे प्रदूषण आणि किंवा ती राखेची जी काही स्मगलिंग वगैरे आहे, तर प्रदूषणाच्या अनुषंगाने किंवा स्मगलिंगच्या अनुषंगाने काय त्याच्यात करणार आहात तुम्ही, कसं? मी प्रदूषणापुरतं बोलते. मी जेव्हा पालकमंत्री होते तेव्हाही मी हे प्रदूषण रोखण्याचा पूर्ण प्रयत्न केला. कधी मला राखेचा ट्रक उघडा दिसला जाताना तर मी थांबवायचे, त्याच्यावर कारवाई करायचे, त्याच्यावर गुन्हा दाखल करायला लावायचे. आताही मी तेच करणार आहे. राखेचं प्रदूषण नियमाने ती राख उचलली जावी, नियमाने कव्हर करून न्यावी. अशा प्रकारचं कुठेही प्रदूषण आढळलं तर त्याचा ज्याचा ट्रक आहे त्याच्यावर आणि जिथे तो चाललाय आणि जिथून तो चाललाय या सगळ्यांवर कारवाई होईल. राखेच्या विक्रीबाबत काही नियम करणार आहात? तो माझा संबंध नाही, विक्रीचा माझ्या हातात येत नाही. संतोष देशमुखांचा सध्या खूप राज्यभर चर्चा आहे. 3 एजन्सी आता तपास करतायत. तुम्ही काही आढावा घेतला का? काय संतोष देशमुख खून प्रकरणात 3 एजन्सी वेगवेगळ्या मी आढावा घेणं अपेक्षित नाही. तुम्ही अधिकाऱ्यांशी काही मी आढावा घेणं अपेक्षित नाही. समजून घ्या तुम्ही. कोणी जर म्हणत असेल की गृहमंत्र्यांनी असं केलंय, हे ठरणार आहे, हे ठरलंय, तर ते चुकीचं आहे. मी आढावा घेणं अपेक्षित नाही. हे गृह मंत्रालयाचा विषय आहे आणि मला आढावा देणार पण नाही ते, कारण या विषय गोपनीय असतात. हे फक्त कोर्टासमोर सादर होतील. जर कोणी अशा काही म्हणत असेल की मला ह्याची माहिती आहे, त्याची माहिती आहे, तर ते संवैधानिक कक्षेच्या बाहेर आहे. मी आढावा घेणं अपेक्षित नाही. मी गृहमंत्री नाही. गृहमंत्री आढावा घेतील, पोलीस आढावा घेतील आणि ज्युडिशरी त्याचा निर्णय करेल. नेत्यांनी आढावा घेतलाच नाही पाहिजे. नेत्यांनी आढावा घेतला नाही पाहिजे. माझे गृहमंत्री माझ्या पक्षाचे आहेत, माझे नेते आहेत, माझ्या पक्षाचे नेते आहेत, राज्याचे मुख्यमंत्री आहेत. आणि त्यांनी जर तपासाची दिशा ठरवली आहे आणि त्यांनी वचन दिलंय की न्याय देणार, तर तो तपास चुकीचा चाललाय असं मी म्हणणं मला नाही वाटत योग्य. परळीमध्ये ज्या खुनाच्या घटना यांची देखील 15 महिन्यापूर्वी हत्या झाली होती. अद्याप एकही आरोपी अटक नाही. तिथं देखील पॉलिटिकल प्रेशर होता, त्यामुळे आरोपी अटक केले नाही असं त्या कुटुंबाने देखील आरोप सगळ्या ज्या घटना आहेत परळीच्या त्याची खुनाच्या, तपासणी झाली पाहिजे. कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी कशा ते कारण मला कधी बोलले नाही. ते रोज माझ्याशी म्हणजे ओळखीचे लोक आहेत, ते कधीच मला येऊन बोलले नाही. मलाही आश्चर्य वाटतं. आता म्हणत असतील तर त्यांच्यावर न्याय मिळाला पाहिजे. महादेव मुंडे, महादेव गित्ते किंवा आधीचे जे बापू आंधळे हे जे सगळे खून प्रकरण किंवा ही यादी जी समोर येते परळीची, तर ह्या घटना होऊ नयेत किंवा परळीमध्ये हे जे आता ह्या काही घटना होऊ नयेत असं काय आहे? ही प्रवृत्ती आहे. मला वाटतं हे अत्यंत मला व्यथा वाटतं. तर बीडच्या बदनामीवरून डीपीडीसीच्या बैठकीत बाचाबाची झाल्याची माहिती खासदार बजरंग सोनावणेंनी दिली आहे. डीपीडीसीची बैठक पार पडल्यानंतर खासदारांनी याबाबत माहिती दिली. धनंजय मुंडे, सुरेश धस आणि बजरंग सोनावणे यांच्यात बाचाबाची झाली. दहशतीच्या मुद्द्यावरून ही बाचाबाची झाली असंही खासदारांनी सांगितलेलं आहे. च्या मीटिंगमध्ये तसा विषय झाला नाही, पण इथं जर कुणी डीपीडीसीच्या मीटिंगमध्ये कुणाला एकाला कॉर्नर करून कुणी बोललं तर आम्ही बसणार नाही. आणि जिथं म्हणलं की कुणी दहशत आहे तर आम्ही त्याला उत्तर दिलं, दहशत कुणाची त्याचं उत्तर द्या. त्याच्यामुळे जिथं माझी पालकमंत्री म्हणले की इथं अधिकाऱ्यावर दहशत आहे, मग कुणाची दहशत आहे, मग त्याच्यावर थोडीच झाली बाचाबाची, तर त्याच्यावर बैठक संपली. पण शेवटचा किस्सा काय होता की बाचाबाची किरकोळ विषय एवढं तेवढं होत असतं. ते विषय मला वाटतं मीडियाच्या समोर येऊ नयेत. येतील एवढे मीडियावरती एवढे येतील एवढं झालेलं नाही काय. भांडण काय मुद्द्याचं भांडण नाहीये, हे मुद्द्याचं भांडण आहे.
तर भाजप आमदार सुरेश धस यांनी अजित पवारांना पेनड्राईव्ह दिलेला आहे आणि या पेनड्राईव्हमध्ये घोटाळ्याचे पुरावे असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पालकमंत्री असताना धनंजय मुंडेंनी बीड जिल्हा कोट्यावधींचा बीड जिल्ह्यामध्ये घोटाळा केल्याचा आरोप सुरेश धस यांनी वारंवार केला होता आणि त्याचेच पुरावे या पेनड्राईव्हमध्ये असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र हा पेनड्राईव्ह देत असताना सभागृहात एकच शांतता पसरली. त्यामुळे या पेनड्राईव्हमध्ये नेमके कोणते पुरावे धस यांनी दिलेले आहेत याची ही चर्चा सुरू आहे. तर पालकमंत्री म्हणून बीडचा पहिलाच दौरा करणाऱ्या अजित पवारांनी सज्जड दमही भरलाय. विकास कामं करताना खंडणी मागू नका, नाहीतर मोक्का लावायला मागे पुढे पाहणार नाही असा इशारा अजित पवारांनी दिलाय. बंदूक दाखवली तर परवाना रद्द करण्याचाही इशारा दादांनी दिलाय. तसंच चारित्र्य स्वच्छ ठेवा असा सल्ला यावेळेस अजित पवार यांनी दिलाय. चुकीचं वागला तर तुम्हाला कार्यवाही केली जाईल. तुमच्यावर जे काही चे नियम आहेत त्या पद्धतीनं कलम लावली जातील. सातत्य ते राहिलं तर मकोका पण लावला जाईल, कारण 3-4 केसेस एखाद्याच्यावर लागल्या 4 एक गंभीर स्वरूपात तर ते होतं. तर नेमकं अजित पवार यावेळेस करडपट्टी काढताना काय म्हणाले पाहूयात. विकास कामं करताना खंडणी मागू नका, मोक्का लावेन असा सज्जड दमच अजितदादांनी दिलेला आहे. वेडवाकडं काम केलं तर सहन करणार नाही असं देखील अजितदादांनी यावेळेस म्हटलंय. बंदुका दाखवणारे आणि त्याचे रील्स बनवणाऱ्यांवर देखील कारवाई करणार, परवाने रद्द करून टाकेन. दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांना दूर ठेवा, चारित्र्य स्वच्छ ठेवा असं अजित पवारांनी म्हटलंय. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना कदापि संरक्षण दिलं जाणार नाही असं अजित पवारांनी बीडमध्ये म्हटलंय. तर धनंजय मुंडेंसमोरच अजित पवारांनी खंडणीचा मुद्दा काढला आणि त्यामुळे अजित पवारांचा नेमका रोख हा कोणाकडे होता याचीही चर्चा आता बीडमध्ये सुरू झालेली आहे. तर धनंजय मुंडे आमच्या मंत्रिमंडळात मंत्री आहेत, आम्हाला भेटण्याची चोरी नाही, आम्ही कधीही भेटू शकतो असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी धनंजय मुंडेंच्या संदर्भातली आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ही गोष्ट तरी एक लक्षात घ्या की ते त्यांच्या कामाने आले होते, मी माझ्या कामाने आलो होतो, त्यामुळे आमची भेट झाली नाही. पण सकाळी आमची भेट झाली होती, कारण आम्ही म्हणजे त्याच्यापूर्वी कॅबिनेटमध्ये वगैरे काल सगळं आमची भेट वगैरे झाली होती. त्यामुळे की धनंजय मुंडे हे आमच्या मंत्रिमंडळातले मंत्री आहेत, त्यामुळे त्यांना भेटायची चोरी नाही. ते मला कधी भेटू शकतात, मी त्यांना कधी भेटू शकतो, कुठल्याही कामाकरता भेटू शकतो. आणि त्यांच्या राजीनाम्याच्या संदर्भात अजितदादांनी स्पष्ट भूमिका मांडलेली आहे. अजितदादांची भूमिका हीच अधिकृत भूमिका आहे. आणि आता पाहूयात इतरही महत्त्वाच्या बातम्या टॉप 50 मध्ये. छावा चित्रपटातील लेझिम डान्सला मनसेचे नेते राज ठाकरेंनी समर्थन दर्शवलंय. संभाजीराजेंनी कधीतरी लेझिम हाती घेतलं असतील ना असं म्हणत राज ठाकरेंनी छावा चित्रपटातील लेझिम डान्सचं समर्थन केलं. कदाचित गांधीजी दांडिया खेळताना दाखवावं असंही दिग्दर्शकांच्या मनात आलं असेल असंही राज ठाकरे पुढे म्हणाले. नांदेडच्या किनवट तालुक्यातील सारखणी इथं विचित्र असा अपघात झाला. या अपघातात एक जण गंभीर जखमी झालेला आहे, तर एकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका दुचाकीस्वाराला भरधाव वेगामध्ये असलेल्या दुचाकीस्वारानं धडक दिली आणि या अपघाताची ही सगळी घटना सीसीटीव्हीमध्ये आता कैद झाली आहे. अमेरिकन एअरलाइन्सचं विमान लष्कराच्या हेलिकॉप्टरला धडकून वॉशिंग्टनमध्ये भीषण अपघात झाला. या विमानामध्ये 60हून अधिक प्रवासी होते अशी माहिती समोर आली आहे. आतापर्यंत 18 मृतदेह मिळाले आहेत. या अपघातानंतर वॉशिंग्टन DC विमानतळ बंद करण्यात आलं. राज्यामध्ये जीबी सिंड्रोमच्या रुग्णसंख्येत वाढ सुरूच आहे. जीबी सिंड्रोमच्या रुग्णांचा आकडा आता 127 वर पोहोचलाय आणि त्यापैकी 20 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. तर पुण्यात जीबीएसमुळे पहिला मृत्यू झालेला आहे. त्यामुळे राज्यात जीबीएसच्या बळींचा आकडा हा आता 2 वर गेला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्याच्या नांदेड गावातील विहिरीची पाहणी केली. नांदेड गावात जीबीएसचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. दूषित पाण्यामुळे हा आजार वाढल्याचं बोललं जात आहे. केंद्रीय पथकानं देखील या विहिरींची पाहणी केली होती. पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठीचं डोमिसाईल आधारित आरक्षण सुप्रीम कोर्टानं रद्द ठरवलं. डोमिसाईल आधारित आरक्षण घटनाबाह्य आहे. हे आरक्षण राज्यघटनेतील कलम 14चं उल्लंघन आहे असं कोर्टानं म्हटलंय.
10वी-12वीच्या परीक्षेत गैरप्रकार झाल्यास परीक्षा केंद्राची मान्यता कायमची रद्द करण्याचा इशारा बोर्डानं दिलाय. याशिवाय परीक्षा केंद्रावर परीक्षा शिक्षक तसंच कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती करण्याच्या निर्णयामध्ये देखील आता बदल करण्यात आलेला आहे. नागपुरात एटीएस पथकानं विशेष कारवाई केलेली आहे. 2 बांगलादेशी घुसखोरांना पोलिसांनी अटक केली. शहरामध्ये आणखीन किती घुसखोर आहेत आणि कुठे कुठे वास्तव्याला आहेत तसंच त्यांनी भारताच्या हद्दीत कसा प्रवेश घेतला ही सगळी माहिती मिळवण्याचा प्रयत्न सध्या पोलीस करत आहेत. लातूरच्या उदगीरमध्ये बर्ड फ्लूनं शिरकाव केलेला आहे. रामनगर परिसरात कोंबड्यांचा बर्ड फ्लूनं मृत्यू झाल्याचं उघड झालं आणि त्यामुळे प्रशासन अलर्ट मोडवर आहे. परिसरातील कोंबड्यांची शास्त्रोक्त पद्धतीनं विल्हेवाट लावण्यात आलेली आहे तर 10 किलोमीटरपर्यंतचा परिसर देखील अलर्ट झोनमध्ये आहे. 14 फेब्रुवारीपासून मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नवीन पुतळ्याचं काम सुरू होणार आहे. 60 फूट उंच आणि तलवारधारी महाराजांचा पुतळा नव्यानं उभारण्यात येणार आहे. महाराजांच्या नवीन पुतळ्याचं काम ज्येष्ठ मूर्तिकार राम सुतार यांना देण्यात आलं आहे. अमरावती जिल्ह्यातील श्री क्षेत्र आष्टा इथं भिकुजी महाराज जन्मोत्सव सोहळा पार पडला आणि यासाठी 1.5 क्विंटलचा केक कापून हा जन्मोत्सव साजरा करण्यात आलेला आहे. यावेळेस 1.5 लाख भाविकांची उपस्थिती होती.